नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव नामको बँक येथे भेट दिली आहे. व्होट जिहाद प्रकरणातील यावेळी पत्रकार परिषदेत ते काय बोलले बघा. बुधवारी 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे मालेगाव वोट जिहादच्या पैसा घोटाळ्यातले तक्रारदार व साक्षीदार हे माझ्या सोबत जे बसलेले आहेत त्यांना भेटणार आहे. मुख्यमंत्री महोदयाची माझी काल रात्री चर्चा झाली. मालेगावच्या या 14 तरुणांना 18 वर्ष, 20 वर्ष, 22 वर्ष, त्यातना काही कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, काही बेरोजगार आहेत. यांच्या नावाने यांची फसवणूक करून ज्या पद्धतीने फिराज मोहम्मद आणि वोट जिहाद गँगने ठरवून हिंदू मुलांना पुढे ठेवलं, त्यांच्या नावाने बँक अकाउंट उघडले, फसवाफसवी केली आणि हा घोटाळा केला. या निर्दोष तरुणांना स्वयं मुख्यमंत्रींनी बोलवलं आहे. मी यांच्यापैकी जयेश मिसाळच्या घरी पण आज जाऊन आलो. मुख्यमंत्री स्वतः या 14 लोकांची चर्चा करणार आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खूप मोठा घोटाळा आहे. निवडणुकीच्या वेळेला हा घोटाळा उघडकीस आला. मालेगाव नागरिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत 114 कोटी रुपयाचा घोटाळा झाला. हे पैसे देशभरातले 21 राज्यातून 201 ब्रांचेस मधून बँक अकाउंट मधून पैसे इथे आले. या 14 लोकांच्या खात्यातून फिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मद नागानी यांच्या द्वारा हा पैसा फिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मद नागानी, शेख साहबाज, जाफर भाई नबीबुल्ला, अमीर वाघरिया, अब्दुल कादिर भगाड असे 27 फिराज मोहम्मद अँड गँग च्या खात्यात हा पैसा 114 कोटी रुपये ट्रान्सफर झाला. त्या 27 खात्यातून हा पैसा अहमदाबाद, सुरत, मुंबई हवाला ऑपरेटर द्वारा तिथे पाठवण्यात आले. तिथून सुमारे 600 कोटी रुपये यात एकंदर असं लक्षात आलं की ही एक टोळी, हे बँक ऑफ आपल्या नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक एक अशा प्रकारचे अनेक घोटाळे झाले. एकंदर फिराज मोहम्मद आणि त्याचे 27 त्याचे जोडीदार त्यांच्या खात्यातून 1000 कोटी रुपये त्यांच्या खात्यात आले. 1000 कोटी रुपये तिथून अहमदाबाद, सुरत, मुंबईचा हवाला ऑपरेटर कडे ट्रान्सफर झाले. त्यापैकी 600 कोटी रुपये दुबईला गेले. 100 कोटी रुपये
100 कोटी रुपये रोख हे बँकेतून काढण्यात आले, काही मालेगाव मधून, काही अन्य ठिकाणाहून या हवाला ऑपरेटर द्वारा, आणि ते 100 कोटी रुपये ऑक्टोबर महिन्याचा तिसऱ्या आठवड्यात, तिसरा चौथा आठवड्यात वोट जिहाद अभियान चालवणाऱ्या लोकांमध्ये वाटप मालेगाव द्वारा करण्यात आलं। हे प्रकरण खूपच मोठं आहे असं दिसते। आपल्या समोर हे 114 कोटी रुपयेचे पीडित लोक ज्यांना फसवण्यात आले त्यात माझ्या सोबत बसलेले आहेत। पण ही व्याप्ती खूप मोठी होत चालली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं आहे। केंद्रीय गृह मंत्रालय, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स विभाग, फायनान्स इंटेलिजन्स युनिट म्हणजे बँकिंग इंटेलिजन्स युनिट, महाराष्ट्र पोलीस हे पण यात लक्ष देत आहेत। त्यांचं पण इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे। सीबीआयचे पण अधिकारी यांनी पण संबंधित बँकांचा संपर्क साधला आहे। पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तपासाची जबाबदारी दिली जाणार, जबाबदारी द्यावी अशी मी विनंती केली। मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, मालेगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।